मित्रांनो, जसं की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ज्याच्यात आपण माहितीसुद्धा बघितली होती आणि त्याच्यानंतरचा एक प्रॅक्टिस सेटसुद्धा कंप्लीट केला होता. त्याच्यात आपण काय बघितलं होतं की जी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा असणार आहे, याचा यावर्षी सिलेबसमध्ये चेंज झाला, म्हणजे अभ्यासक्रमात बदल झाला आणि याच्यात 3 पहिले विषय येत होते. आता याच्या ठिकाणी 3च्या जागी 4 विषय येणार आणि ज्याच्यात ॲड झालेला विषय असणार आहे परिसर अभ्यास, म्हणजेच EVS, एन्व्हायरमेंटल स्टडीज. आता हा जो विषय आहे हा एकूण तुम्हाला 25 गुण देणार आहे नवोदय परीक्षेमध्ये. पण जर का तुम्ही डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि वर्ग 6वीमध्ये शिकत असाल, इथं तुम्हाला माहिती पाहिजे ही परीक्षा असते वर्ग 5वीमध्ये शिकणाऱ्यांसाठी आणि ही परीक्षा असते वर्ग 6वीमध्ये शिकणाऱ्यांसाठी. पण आपण हे दोन्ही प्रॅक्टिस सेट दोन्ही परीक्षेसाठी एका त्याच्यात काय घ्यायलो, कारण 5व्या वर्गातले मुलं या वर्षी जर अभ्यास केला तर पुढच्या वर्षी ही परीक्षासुद्धा ते आरामात देऊ शकतात आणि तिथं पात्रसुद्धा होऊ शकतात त्या परीक्षेसाठी, कोणत्या डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेसाठी. त्यामुळे दोन्ही प्रॅक्टिस सेट आपण एकातच करणार आणि एकातच कंप्लीट केल्याच्या नंतरही तुम्हाला याच्यात असा कुठलाही प्रश्न याच्यात सुटणार नाही, नवोदय परीक्षेचा असो किंवा मग डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेचा असो, कारण याच्यात सायन्सचे सुद्धा प्रश्न असतील आणि EVSचे सुद्धा प्रश्न असतील. आता आपण एक प्रॅक्टिस सेट कंप्लीट केला होता जो की होता पर्यावरणवर आपल्या. पण आता जो दुसरा प्रॅक्टिस सेट असणार आहे तो असणार आहे भारतातील प्रमुख नद्या. आणि हा आपण कशा पद्धतीने पूर्ण करणार, तर प्रॅक्टिस सेट 2 आहे. तुम्ही अगोदरचा जर बघितला नसेल तर हा बघितल्याच्यानंतर तुम्ही तोही 1 नंबरचा प्रॅक्टिस सेट बघून घ्या. जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत परिसर अभ्यासावर एकूण तुम्हाला 25 गुणाची तयारी आपण या ठिकाणी करून घेणार. 25 गुणाचीच का, कारण याच्यात तुम्हाला एकूण 20 प्रश्न येतील परीक्षेमध्ये आणि त्याचे तुम्हाला 25 गुण मिळणार आहेत. मग ती पूर्ण तयारी या ठिकाणी करून घेणार आणि त्याचसोबत जे तुमचे 100 प्रश्न 100 गुण असणार आहेत तुमचे कुठं, डॉक्टर होमी भाभा स्पर्धा परीक्षा, होमी भाभा कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जी परीक्षा असणार आहे हिचीसुद्धा तयारी तुमची इथून पूर्ण होणार आहे. आता एका सेटमध्ये आपण कंप्लीट करणार एकूण 20 प्रश्न, एका सेटमध्ये 20 अशा आपल्याला जवळपास सुरुवातीला, म्हणजे नंतरही करायचे पण सुरुवातीला आपल्याला 25 सेट तर आधी कंप्लीट करायचे, ज्याच्यात टोटल बेसिक क्वेश्चन असणार आहेत आणि प्रत्येक सेटमध्ये एक नवीन टॉपिक असणार आहे, एक नवीन न्यू टॉपिक असणार आहे. एका टॉपिकनुसार आपण हे प्रश्न बघणार आहेत. नंतर मग आपण मिक्स क्वेश्चन बघणार त्या 25 सेटच्या नंतर. असे एकूण तुमचे 500 ते हे सेट वाईज, म्हणजे त्या एका सेटनुसार तुमचे 500 प्रश्न कंप्लीट होतील. त्या 500 प्रश्नात अजूनही एक्स्ट्राची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि सर्व तयारी आपण अपना गाईड या यूट्यूब चॅनलवर इथे करून घेणार आहोत, तीही कोणतीही फी न आकारता किंवा कुठल्याही ऑनलाईन क्लास न घेता. मग तुम्ही घरी बसल्या ही तयारी करू शकता. आता याच्यात तुम्ही पाहू शकता एवढे आपले हे टॉपिक असणार आहे. आपला पहिला एक टॉपिक तर आपण घेतलाच. आजचा आपला टॉपिक असणार आहे तो म्हणजेच प्रमुख नद्या, मेजर रिव्हर्स ऑफ इंडिया. महत्त्वाच्या ज्या नद्या असतात भारतामध्ये त्या नद्याबद्दल आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, सर्वात पहिला प्रश्न आलेला आहे आणि पहिल्या प्रश्नामध्ये आता तुम्हाला करायचं काय, तुमचंही काम आहे असं फक्त बसायचं आणि व्हिडिओ बघायचा असं नाही. हा प्रश्न मी इथं स्क्रीनवर आल्याच्यानंतर मी सांगायच्या आधीच तुम्हाला प्रश्न रीड करायचा. इंग्लिश मिडियमचे असाल तर इंग्लिशमध्ये पण रीड करू शकता, इथं इंग्लिश पण दिलेली आहे आणि मराठी मिडियमचे असाल तर मराठीमध्ये सुद्धा तुम्ही रीड करू शकता. आता हे असं इथं तुम्ही क्वेश्चन बघितल्याच्यानंतर तुम्हाला याचा ॲन्सर तुमच्या मनानं काहीतरी चूज करायचं. तुम्ही A करसाल, B करसाल, C करसाल, D कराल आणि शेवटी तुमचे स्वतःवरून नंतर तुम्हाला चेक करायचं की तुमचा ॲन्सर बरोबर आला का नाही आणि शेवटी 20 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते अशा पद्धतीनं समजा तुमचे 18 प्रश्न बरोबर आले तर तुम्ही काय करणार, 18 आउट ऑफ 20 अशा पद्धतीनं कमेंटमध्ये सांगणार. आणि दररोज तुम्ही चेक करणार की आपली किती इम्प्रूव्हमेंट व्हायली किंवा आपला टॉपिक कोणता कमी आहे, कोणत्या टॉपिकवर आपल्याला जास्त भर देण्याची गरज आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. पहिला प्रश्न काय दिलेला आहे पहा, भारतातील सर्वात लांब नदी कोणती. लांब नदी म्हणजेच काय, लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. विच इज द लॉंगेस्ट म्हणजेच काय, लांब नदी तुम्हाला विचारली. गोदावरी असणार आहे, गंगा असणार आहे, नर्मदा असणार आहे, कृष्णा असणार आहे. इथं सर्वात महत्त्वाचं असणार आहे की तुम्ही क्वेश्चन वाचता कशा पद्धतीने. इथं तुम्हाला विचारलं भारतातील, देशातील नाही, म्हणजे आपल्या देशातील सर्वात लांब नदी विचारली, जगातील विचारली नाही किंवा महाराष्ट्रातील विचारली नाही, काय विचारलं, भारतातील. तर भारतात सर्वात लांब नदी कोणती आहे, तर भारतातली सर्वात लांब नदी असणार आहे ती म्हणजेच गंगा. तुमचं उत्तर बरोबर आलं असेल तर त्याला तुम्ही 1 मार्क देऊ शकता किंवा मग तुम्ही अजूनही 0वर असाल जर का बरोबर नसेल तर. याचा ॲन्सर असणार आहे गंगा. दुसरा प्रश्न पाहू शकता तुम्ही, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी. पाहता 2 प्रश्न कसे दिलेले, लांब नदी इथे सुद्धा दिलेली आहे आणि लांब नदी इथे सुद्धा दिलेली आहे. आता इथे लांब नदी काय विचारली, पण दक्षिण भारतातील याचा अर्थ काय, दक्षिण भारतात सर्वात लांब नदी कोणती असणार आहे. विच इज द लॉंगेस्ट रिव्हर इन द साऊथ इंडिया. तर साऊथ इंडियामध्ये म्हणजे दक्षिण भारतात सर्वात लांब नदी कावेरी, गोदावरी, तापी, महानदी नाही. यापैकी कोणती असणार आहे, गोदावरी नदी असणार आहे सर्वात लांब नदी, जिचा उगम कोणत्या राज्यात होतो, महाराष्ट्र या राज्यामध्ये होतो. कुठे,
त्र्यंबकेश्वर या ठिकाणी, जे की नाशिकमध्ये आहे. मग गोदावरी नदी काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर असणार आहे दक्षिण भारतातली सर्वात लांब नदी. त्याच्यानंतर दिलेलं आहे गंगेची प्रमुख उपनदी. आता उपनदी म्हणजेच काय, ट्रिब्युटरी विचारली आपल्याला, आणि गंगेच्या उपनद्या आपल्याला महत्त्वाच्या असतात. उपनदी आपल्याला माहिती पाहिजे, ती म्हणजेच कोणती आहे, यमुना. काय असणार आहे, यमुना. या यमुना नदीच्या काठीच कोणतं शहर आहे, दिल्ली हे शहर आहे किंवा हे युनियन टेरिटरी म्हणजेच केंद्रशासित प्रदेश आहे. दिल्ली कोणत्या नदीच्या काठी आहे, तर यमुना नदीच्या काठी आहे, जी की गंगेची प्रमुख उपनदी आहे. त्याच्यानंतरचा पुढचा पहा, 4 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, तुम्हाला मी सांगायच्या आधीच उत्तरं काढायचेत. भारतातील कोणती नदी पश्चिमेकडे वाहते. आता पश्चिमेकडे वाहते म्हणजेच काय, सर्व नद्या अशा पद्धतीने या साईडला वाहतात, अशा पद्धतीने इकडे वाहतात. पण अशा काही नद्या आहेत ज्या की अशा इकडे या साईडनं वाहणार, म्हणजेच याला म्हणणार आपण पश्चिम वाहिन्या. जास्तीत जास्त नद्या ज्या आहेत त्या भारतातल्या कशा आहेत, पूर्व वाहिन्या नद्या आहेत. पण थोड्याफार नद्या अशा पण आहेत ज्या की पश्चिम वाहिन्या आहेत, म्हणजे या साईडले अशा वाहतात किंवा त्याचा फ्लो इकडे आहे पश्चिमेकडे. म्हणजे आपण ज्यावेळेस पण आपण दिशा सांगतो, त्या दिशा सांगता वेळेस तुम्हाला हे माहिती पाहिजेत, अशा पद्धतीनं दिशा जर सांगत असेल तर ही असते पूर्व म्हणजेच ईस्ट, त्याच्यासमोरची असते वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ. तर अशा पद्धतीने दिशा असतात. इकडे पूर्व दिशा आपण या साईडला म्हणणार, पश्चिम या साईडला, उत्तर या साईडला आणि दक्षिण या साईडला म्हणणार. मग इकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या साईडला, अशा पद्धतीने वाहणाऱ्या नद्यामध्ये कोणती नदी येते, गंगा नदी पूर्ववाहिनी, गोदावरी पूर्ववाहिनी आहे, महानदी पूर्ववाहिनी आहे. फक्त इथं तुम्हाला एक नदी दिलेली ती म्हणजेच काय, नर्मदा. त्याचबरोबर याच्यासोबत अजून तापी नदी आणि लुणी नदी ह्या सुद्धा पश्चिम वाहिनी नद्या आहेत. म्हणजेच ईस्ट वर्ल्ड ऑफ इंडिया ह्या रिव्हर फ्लो करतात. म्हणजे नर्मदा नदी, त्याचबरोबर सोबत तापी, सोबत अजून लुणी, या 3 नद्या महत्त्वाच्या आहेत ज्या की पश्चिम वाहिनी आहेत. मग याचं उत्तर काय असणार आहे, सी, 4 नंबरचा पर्याय. म्हणजे 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सी. तापी नदी कोणत्या समुद्रात मिळते. तापी नदी तुम्हाला माहिती पाहिजेत, ह्या आपला भारताचा सॉरी हा आपला भारताचा नकाशा आहे ना. आणि या भारताच्या नकाशात इकडं काय आहे, इकडं आहे अरबी समुद्र, इकडं आहे हिंदी महासागर आणि इकडं आहे बंगालचा उपसागर, बे ऑफ बेंगाल म्हणजेच बंगालचा उपसागर. अशा पद्धतीने या 3 ठिकाणी तुमच्या नद्या जाऊन मिळतात. सर्व जास्तीत जास्त नद्या कुठे मिळतात, तर जास्तीत जास्त नद्या मिळतात बंगालच्या उपसागरात. पण ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या कुणीकडे मिळणार, अरबी समुद्रात. मग हे जर तुम्हाला माहिती असेल तर तापी नदी कशी होती तुम्हाला मी आताच सांगितलं होतं. तापी नदी काय, पश्चिम वाहिनी नदी आहे. मग ती बंगालच्या उपसागरात मिळणार नाही, हिंदी महासागरात नाही. रेड सीचा भारताचा काय संबंध आला. मग या ठिकाणी आन्सर काय असणार आहे, अरबी समुद्र. याचा आन्सर असणार आहे अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळतात म्हणजे त्या ठिकाणी समुद्रामध्ये जातात. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा नदीचं नाव ऐकलं असेल तुम्ही. ब्रह्मपुत्रा नदी भारताच्या कोणत्या भागातून वाहते, तर भारतातून ब्रह्मपुत्रा नदी वाहते. याचा अर्थ भारतात तिचा उगम होतो असं नाही, ती बाहेर दुसऱ्या देशात उगम पावते. कोणत्या देशात उगम पावते ते तुम्हाला सांगायचं नसेल सांगता येत तर आपण तो प्रश्नसुद्धा बघणार आहोत. पण ठीक आहे, मीच सांगतो काय सांगणार आहे. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कुठं होतो, तिबेटमध्ये होतो. कुठं होतो, तिबेट, जे की कुठे आहे, जे की हे चायनानं ऑक्युपाय केलेलं आहे किंवा चायनानं त्याच्यावर अधिकार जमवलेला आहे. त्या तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो आणि ती भारताच्या नॉर्थ ईस्टमध्ये म्हणजेच अरुणाचल प्रदेशमधून भारतात येते, नंतर आसाममध्ये, त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने नॉर्थ ईस्टमध्ये जेवढे काही स्टेट येतात त्याच्यातले त्या स्टेटमधून ती वाहणार आणि त्याचं ठिकाणी आपण सांगणार ईशान्य भारत. आन्सर काय सांगणार, ईशान्य भारत. त्याच्यानंतर दिलेलं आहे सिंधू नदीचा उगम कुठे होतो. सिंधू नदीचा उगम भारतात होतो, पण भारतात कुठे होतो, सह्याद्री पर्वत नाही, अरवली नाही, सातपुड्यात नाही, हिमालयात या ठिकाणी होणार. काय होणार, हिमालयामध्ये, हिमाद्री या ठिकाणी काय होणार, सॉरी हिमाद्रीमध्ये नाही, हिमालयात या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होणार. गोदावरी नदीला काय म्हणतात, गोदावरी नदीला काय म्हणतात, व्हॉट इज द गोदावरी रिव्हर कॉल्ड. म्हणजे दक्षिण गंगा म्हणणार, उत्तर गंगा, पूर्व गंगा का पश्चिम गंगा. आताच तुम्हाला मी सांगितलं भारतात दक्षिणेकडे सर्वात मोठी नदी कोणती आहे, दक्षिणेत सर्वात मोठी नदी आहे ती म्हणजेच गंगा नदी, गोदावरी नदी. मग जर का गोदावरी नदी सर्वात मोठी असेल कुठे, दक्षिणेकडे, तर तिला म्हणणार आपण दक्षिण गंगा. कारण सर्वात मोठी नदी कोणती आहे, भारतातली गंगा. दक्षिणेकडे सर्वात मोठी कोणती, गोदावरी. मग जसं की भारताची सर्वात मोठी गंगा आहे तर दक्षिणेकडे सर्वात मोठी गंगा म्हणून कोणाला ओळखला जाणार, गोदावरीला ओळखल्या जाणार. बरं, सोपा प्रश्न होता एकदम. दक्षिण गंगा हे असणाऱ्याचा आन्सर. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो, कृष्णा नदीचा उगमसुद्धा होतो महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रात कुठे, तर महाबळेश्वर. महाराष्ट्रामध्ये कुठे, महाबळेश्वर.
महाबळेश्वर या ठिकाणी होणार हिचा उगम. आता हे महाबळेश्वर नाशिकमध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो गोदावरी नदीचा. म्हणजे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होणार गोदावरी नदी. गोदावरी नदीचा उगम होणार. अमरकंटक या ठिकाणी कोणत्या नदीचा होणार? नर्मदा. हे आपल्याला बघायचं. गंगा नदी कोणत्या समुद्रात मिळते? गंगा नदी मिळणार अरबी समुद्रात का? नाही, पश्चिम वाहिनी नदी नाही ती, मग अरबी समुद्रात मिळणार नाही, बंगालच्या उपसागरात. याचा आन्सर काय असायला पाहिजे? बंगालचा उपसागर म्हणजेच बे ऑफ बेंगॉल. गंगा नदी कोणत्या समुद्रात मिळते? इंटू व्हिच सी डज द गंगा रिव्हर फ्लो? बंगालचा उपसागर म्हणजे बे ऑफ बेंगॉल. नर्मदा नदी कोणत्या ठिकाणाहून उगम पावते? नर्मदा नदी. नर्मदा नदी नेमकं सांगितलं मी तुम्हाला, जर तुमचं लक्ष असेल तर हे आन्सर तुम्ही आता द्यायलाच पाहिजेत. महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, निलगिरी नाही. आन्सर काय असणार आहे? आन्सर असणार आहे अमरकंटक. या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो. नेक्स्ट क्वेश्चन, कावेरी नदी. कावेरी नदी म्हणजे भारतातल्या जेवढ्या काही महत्त्वाच्या नद्या आहेत किंवा महाराष्ट्रातल्या नद्या आहेत, या सर्व नद्यांची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहेत. आणि याच्यानंतर तुमची कोणताही नदीबद्दल प्रश्न तुम्हाला आला, एवढे जरी प्रश्न तुम्ही केले 20, तर याच्या बाहेर तुम्हाला नदीवर कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही. कावेरी नदी विचारली, कावेरी नदीचं काय सांगितलं? कोणत्या 2 राज्यातून वाहते? म्हणजे कावेरी नदी 2 राज्यातून वाहते, याचा अर्थ कोणकोणतं राज्य असणार आहे ते? तर या ठिकाणी हे कर्नाटक आणि तामिळनाडू या 2 राज्यातून कावेरी नदी फ्लो करते किंवा मग वाहते. या क्वेश्चनला असं काय झालं? ठीक आहे, पहा. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहते? विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर फ्लोज थ्रू महाराष्ट्र? महाराष्ट्रातून वाहणारी नदी कोणती? ब्रह्मपुत्र आहे का? नाही, ती तर नॉर्थ ईस्टमध्ये वाहते. सिंधू नदी नाही, हिमालयात वाहते आणि नंतर पाकिस्तानमध्ये जाते. सतलज नाही, ही तर पंजाबकडे तिकडे म्हणजेच सिंधू नदीची उपनदी आहे. मग या ठिकाणी आन्सर काय राहिलं? गोदावरी नदी. उगमसुद्धा महाराष्ट्रात पावते आणि महाराष्ट्रातूनच वाहते. त्याच्यानंतर गंगा नदीचा उगम कोणत्या हिमनदीतून होतो? गंगा नदीचा उगम म्हणजेच काय? ओरिजिनेट कोणत्या नदीतून होतो? द गंगा ओरिजिनेट्स फ्रॉम व्हिच ग्लेशियर? तर त्याला आपण म्हणतो गंगोत्री म्हणजेच गोमुखातून या ठिकाणी गंगा नदीचा उगम होतो. गंगोत्री गोमुखमध्ये. हे कुठे असणार आहे? हिमालय म्हणजेच उत्तराखंडमध्ये. कोणती नदी जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते? ऑब्व्हियसली एकच असणार, गंगा नदी. जीवनदायिनी नदी म्हणून ओळखलं जातं गंगा नदीला, कारण भारतातली सर्वात मेन नदी आहे, सर्वात जास्त फ्लो करणारी, सर्वात जास्त लांब असणारी नदी गंगा नदी. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तुम्हाला मी 3 नद्या सांगितल्या होत्या. गोदावरी एका त्याच्यात नाही, कृष्णा एका नाही, तापी. नर्मदा, तापी आणि लुनी ह्या 3 नद्या महत्त्वाच्या आहेत, ज्या की पश्चिम वाहिनी आहेत. ब्रह्मपुत्रा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो किंवा कोणत्या देशात होतो? हे पण तुम्हाला मी प्रश्न सांगितलेला आहे. ब्रह्मपुत्रा नदी नेपाळमध्ये नाही, चीन, तिबेट. काय असणार? चीन म्हणजेच तिबेटमध्ये. म्हणजे तिबेटमध्ये उगम पावते, पण चीनच्याच अंडरमध्ये ते येतं, त्यामुळं आपण त्याला चीनसुद्धा म्हणू शकतो. भूतान नाही, बांगलादेश नाही. त्याच्यानंतरचा 18 नंबरचा प्रश्न, महानदी कोणत्या समुद्राला मिळते? महानदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणार? तर ती मिळणार, महानदी जाऊन मिळणार बंगालच्या उपसागरात. कुठे जाऊन मिळणार? बंगालच्या उपसागरात. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथून कोणती नदी उगम पावते? झालेला प्रश्न आहे. कुठे पावणार? कोणती नदी आहे? गोदावरी नदी. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आपला असणार आहे. एकदम कमी वेळात आपण जास्तीत जास्त प्रश्न कव्हर केले, 20 प्रश्न कव्हर केले. एका प्रश्नाला 1 मिनिटापेक्षाही म्हणजेच जवळपास 1 मिनिटसुद्धा लागला नाही. फक्त 14 मिनिट आता या ठिकाणी होत आलेले आहेत आणि 14 मिनिटात आपण पूर्णच्या पूर्ण 20 प्रश्न कंप्लीट केले. असेच आता जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट पाहिजे असतील तर तुम्ही असंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्याला याची मदत होईल. आता शेवटचा प्रश्न राहिलेला आपण तो बघू, तो म्हणजेच खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडे वाहते? पूर्वेकडे वाहणार आहे म्हणजेच काय? या साईडला वाहणारी नदी, म्हणजे या साईडला त्या सर्वच नद्या वाहतात. जास्तीत जास्त फक्त 3 नद्या सोडायच्या. 3 नद्या कोणकोणत्या सोडायच्या? नर्मदा सोडून द्यायची, तापी सोडून द्यायची, गोदावरी ती तर पूर्ववाहिनी, लुनी सोडून द्यायची. आन्सर काय असणार आहे? गोदावरी नदी. मग गोदावरी नदी पूर्ववाहिनी आहे, बाकी ह्या 3 नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं तुम्हाला मी आताच सांगितलं, परत सांगायची गरज नाही. इथपर्यंत आले, व्हिडिओ पूर्ण जर बघितला असेल तर त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. आणि अशाच पद्धतीनं तयारी करत राहा. तुम्हाला EPSमध्ये म्हणजेच एन्व्हायरमेंटल स्टडी म्हणजेच आपला जो काही नवीन विषय आलेला आहे, या विषयात परिसर अभ्यासमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण या ठिकाणी मिळणार, याची मी ग्वाही देतो. भेटूया पुन्हा एका नवीन प्रॅक्टिस सेटमध्ये, ज्याच्यात आपण दुसरा टॉपिक बघणार आहेत. कोणता टॉपिक बघणार आहे मी तुम्हाला एकदा दाखवून देतो.
त्यामध्ये आपण बघणार आहोत 3 नंबरच्या प्रॅक्टिस सेटमध्ये वनस्पती आणि हे तर आपलं झालेलं आहे बहुतेक. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यातला आपण कोणता घेणार आहेत, आपण यामधला टॉपिक घेणार आहेत भारतातील प्रमुख पर्वत हा टॉपिक याच्यात घेणार आहेत. याच्यात मी ॲड केलेला नाही बहुतेक. भारतातील प्रमुख पर्वत आणि पर्वतरांगा याच्यावर हा टॉपिक असणार आहे आपला नेक्स्ट. तर भेटूया त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.